हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर आज आपण बघतोय इथं गावरान वांगी रेसिपी. तर इथं सुरुवातीला वांगी अशी कट करून घेतलेली आहेत. आतमध्ये किडा वगैरे आहे का ते चेक करायचं आणि कट करून मिठाच्या पाण्यात मुरत ठेवायचे आहेत. एक बटाटा आहे, त्याची साल काढून नाही घेतली मी, असंच घेतलेलं आहे. आणि तुरीची डाळ भिजत ठेवलेली आहे. तुरीची डाळ, वांगी आणि बटाटे तिन्ही एकत्र ठेवलेलं आहे. इथं कांदा आहे, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आहे, हिंग घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, मीठ आहे, घरचं लाल तिखट, कश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद एवढंच साहित्य लागणार आहे. आणि तेल लागणार आहे, कढीपत्ता. तर आता हे सगळं साहित्य वापरून आज आपण भाजी बनवणार आहोत. तर चला आपण भाजी बनवायला घेऊया. इथं कुकर ठेवून घेतलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित असा परतून घ्यायचा. नंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. कांदा टोमॅटो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा. नंतर आपण जे मसाले घेतलेले आहेत, हळद, तिखट, गरम मसाला, कश्मीरी मिरची पावडर, हे सगळं टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला याच्यात आपण जी वांगी कट करून घेतलेली आहे तीसुद्धा टाकायची आहेत. वांगी कट केली, त्याच्यासोबतच तुरीची डाळ मी भिजत ठेवलेली होती आणि एक बटाटा साल न काढलेला आहे तो टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आहे, छानपैकी परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट टाकून वांग्याची भाजी केली जाते. शेंगाचं कूट मेन असतं याच्यामधलं. मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता छानपैकी असं मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे. असं म्हणतो ना आपण, आंगवली भाजी केलेली आहे, म्हणजे थोडीशी अशी, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, थोडंसं ओलसर. तर त्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकायचं, वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे. छानपैकी कुकरची एक शिट्टी करून घ्यायची, जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, एक शिट्टी बस होते. आणि दुसरी शिट्टी व्हायच्या आधी बंद करायचं. बघू शकता मस्त इथं झणझणीत आपली इथं वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर आता आपली दुसरी रेसिपी आहे कोल्हापुरी अख्खा मसूर. तर त्यासाठी साहित्य बघा मी काय काय घेतलं. मी बनवते अख्खा मसूर. तर त्यासाठी बघा इथं अख्खा मसूर आहे ना, 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवलेला आहे. इथं लसूण घेतलेला आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, हिंग घेतलेला आहे, हळद आहे, गरम मसाला आहे, कश्मीरी मिरची पावडर आहे, घरचं लाल तिखट आहे, मीठ आहे, तमालपत्र आहे, तेल लागणार आहे आपल्याला. एवढ्याच गोष्टी याच्यामध्ये लागणार आहेत. आणि आपण कोल्हापुरी स्टाईल बनवतोय कोल्हापुरी अख्खा मसूर. तर आपली आजची रेसिपी असणार आहे. तर चला आता आपण ही रेसिपी करायला घेऊया. तर एवढ्याच साहित्यामध्ये आपली रेसिपी तयार होते. तर चला आता बघूया आपण. तर इथं मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 तमालपत्र टाकलेले आहेत, थोडासा लसूण टाकलेला आहे ठेचून, तुम्ही पेस्ट पण वापरू शकता. आता त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे, व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. कांदा भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे, तो सुद्धा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आता वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची. तुम्हाला तर माहितीच आहे जगभरातले मसाले कोणते कोणते आहेत, तरीसुद्धा परत एकदा मी तुम्हाला सांगते. हळद, तिखट, गरम मसाला, कश्मीरी मिरची पावडर, थोडंसं हिंग टाकलेलं आहे. हे सगळे मसाले आहेत. घरचं लाल तिखट म्हणजेच काळा मसाला, कोण घाटी मसाला, मालवणी मसाला, जो कोणता मसाला तुम्ही वापरता ते मसाले टाकायचे आहेत. छानपैकी बघू शकता. त्याच्यासोबतच मीठसुद्धा होतं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला यामध्ये अख्खा मसूर जो आपण 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवलेला आहे तो टाकायचा आहे. छानपैकी परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये हे मिक्स करून झालं की थोडंसं पाणी टाकायचं आहे. मी जास्त पातळ बनवलेलं नाही आहे, थोडं घट्टच बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता पाण्याची. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. ह्याला कुकरच्या आपल्याला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या तर कराव्याच लागतात. मस्त अशी तर आपली भाजी तयार होते. पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हिरवीगार भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मस्त आपली इथं भाजी तयार होते. तर आपली तिसरी रेसिपी आहे. तर मंडळी आपली तिसरी रेसिपी आहे पनीर बटर मसाला. तर त्यासाठी मी कढई ठेवून घेतलेली आहे. कांद्याची पेस्ट घेतली आहे, टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची. इथं सुहानाचा पनीर बटर माखनवाला घेतलेला आहे. आता इथं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांद्याची प्युरी टाकून घ्यायची. त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. एका साईडला मी वाटाणे शिजत ठेवलेले आहेत. ओले वाटाण्यांचा वापर करायचा आहे. ते थोडेसे शिजवून घ्यायचे. तुम्ही फ्रोझन पण वापरू शकता. माझ्याकडे ओले वाटाणे होते म्हणून मी वापरलेले आहेत. हा जो मसाला आहे पनीर बटर माखनवाला तो एका ग्लासात काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. आज आपण याच्यापासून झटपट अशी भाजी तयार करत आहोत. चवीला उत्तम
हॉटेल स्टाईल अशी लागते. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. नक्की एकदा तरी बनवून बघा. दूध मिक्स करून घेतलं चमच्याने छानपैकी एक संध म्हणजे एकसारखं करून घ्यायचं. ज्या काही गुठळ्या असतील त्या सगळ्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत कांदा टोमॅटो चांगला शिजून येतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो मसाला आहे ना तो याच्यात टाकायचा आहे. बरं का, याच्यामध्ये सगळे मसाले असतात, तिखटपासून सगळं काही असतं. तरीसुद्धा थोडीफार तुम्हाला भाजीला चव छानपैकी आणायची असेल तर थोडेफार तुम्ही घरचेसुद्धा मसाले वापरू शकता. म्हणजे कधीकधी मग क्वांटिटी जर आपण जास्त टाकली आणि मसाला जर कमी वापरला तर भाजी थोडीशी कमी तिखट वगैरे होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला घरचेसुद्धा थोडेफार मसाले टाकायचे आहेत. म्हणजे घरगुती आपण जे काही मसाले वापरतो ते. आता मी ते मसाले टाकून घेते. आता मी थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडासा घरचा मसाला म्हणजे लाल तिखट टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. मिक्स करून घ्यायचं. थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. थोडं थोडं टाकायचं, हे जास्त प्रमाणात टाकायचं नाही आहे. त्या मसाल्यामध्ये सगळं काही असतं पावडर मसाल्यांच्यामध्ये. तर आता जो काही आपण जो मसाला मिक्स करून घेतलेला होता दुधामध्ये तर तो टाकायचा आहे आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं असतं. आता छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी वाटाणे टाकून घेतलेले आहेत. हे ओले वाटाणे आहे जे मी शिजवून घेतलेले आहेत. 4-5 मिनटं शिजवून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे शिजवताना. आता ते याच्यामध्ये ॲड केले, मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आपल्याला शेवटी पनीर टाकायचं आहे. पनीर टाकायची घाई करायची नाही, नाहीतर पनीर तुटण्याची शक्यता असते. आणि पनीर टाकल्याच्यानंतर आपल्याला जास्त शिजवायचं पण नाही. तर मिक्सरचं भांडं विसळून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये इथं मसाल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं. बघू शकता जेवढी पाहिजे होती तेवढी कन्सिस्टन्सी मला मिळालेली आहे भाजीची. आता याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे. आता पनीर टाकल्याच्यानंतर जास्त शिजवायचं नाही जसं की मी सांगितलं. आता मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पनीरमध्ये आपल्याला कसुरी मेथीचा वापर करायचा आहे. अप्रतिम अशी टेस्ट लागते, एकच नंबर. बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे. तर्री बघू शकता किती छान प्रकारे आलेली आहे. तर मीठ टाकायचं आहे आणि कसुरी मेथी टाकायची आहे. छानपैकी आपली इथं भाजी तयार झालेली आहे. तर झटपट होते, वेळसुद्धा लागत नाही. पाहुणे आल्याच्यानंतर बनवण्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे. तर आता आपली चौथी रेसिपी आहे. तर मंडळी आता आपण बनवतोय मिक्स व्हेज. तर इथं बघू शकता कांद्याची पेस्ट घेतलेली आहे, टोमॅटोची घेतलेली आहे, कोथिंबीर आहे. आता इथं मी पनीर बटर मसाला मिक्स करतोय. तर सुरुवातीला आपल्याला लसूण ठेचून घ्यायचं आहे. इथं खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेलं आहे लसूण. तर प्रत्येक टायमाला पनीर अवेलेबल असेल असं तर नाही होत, त्याच्यासाठी आपण भाज्या टाकून पण बनवतो. इथं फ्लावर आहे, बटाटा आहे, वाटाणे घेतलेले आहेत आणि हा जो मसाला आहे पनीर बटर मिक्स व्हेज तर तो वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. दूध टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी याची स्लरी बनवून घ्यायची, पेस्ट बनवून घ्यायची. सगळ्या गुठळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण कढई ठेवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांद्याची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्ही खडे मसाले वापरू शकता, ऑप्शनल आहे, मी वापरलेले नाही आहेत. कांद्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे, मिक्स करून घ्यायचं. कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला याच्यात टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे. छानपैकी मिक्स करायचं. कांदा छानपैकी भाजून झाला की आपल्याला याच्यात टोमॅटो ॲड करायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. नंतर वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची. आता आपल्याकडे आपण जे पॅकेट घेतलेलं आहे जो मसाला त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात, तरीसुद्धा आपण थोडेफार मसाले टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकलेली आहे, काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, थोडंसं घरचं लाल तिखट टाकायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी असं हे परतून घ्यायचं आपल्याला. हे आता बघू शकता मी इथं घरचं लालसुद्धा तिखट टाकलेलं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. जो मसाला आपण जो मिक्स करून घेतलेला आहे दुधामध्ये तो टाकायचा आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. नंतर मग याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. आता थोडीशी पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. इथं भाज्या टाकून घेतल्या आहेत, जसं की मी सांगितलं फ्लावर आहे, वाटाणा आहे, बटाटा आहे. प्रत्येक वेळेला पनीर असेलच असं नाही आहे, पण पनीरचा जो मसाला
आहे तो वापरून आपण मिक्स वेजसुद्धा बनवू शकतो. तर ती आपली आजची रेसिपी असणार आहे. तर मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये पण तुम्ही किती कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला त्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करून घेऊ शकता. मी थोडीशी पातळच बनवलेली होती, पण तुम्ही थोडीशी घट्ट बनवा म्हणजे चव त्याची उत्तम लागेल. जास्त पातळ बनवल्यावर थोडंसं चवीमध्ये फरक पडतो. मिक्स करून घेतलं. बघू शकता किती जबरदस्त असा याचा कलर आलेला आहे. खूप छान आणि सुंदर अशी रेसिपी आहे. भाज्या तर आहेत आपल्याकडे, पनीर नसेल आणि आपल्याकडे जर का मसाला अवेलेबल असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवू शकता. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. याच्यामध्ये पण आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथीचा वापर केला ना की भाजीला चव ही उत्तम येते, छान लागते आणि टेस्टी दिसताना पण सुंदर दिसते. बघू शकता किती छानपैकी दिसत आहे आपली भाजी. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. मला असं वाटलं की थोडंसं पातळ बनवावं. तर तुम्ही जेव्हा बनवाल ना तर थोडंसं पातळ नका बनवू, थोडं घट्टच बनवा. घट्ट बनवल्याने थोडीशी चव छान लागते. आता याच्यामध्ये मी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही कसुरी मेथीचा वापर करा आणि छानपैकी उकळी काढून घ्यायची. मस्त जबरदस्त अशी ही भाजी तयार होते. फक्त जास्त पातळ करायची नाही आहे, थोडीशी घट्टच ठेवायची आहे. फायनली आपली भाजी बघू शकता किती छान झालेली आहे ती. तर कशा वाटल्या आजच्या रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.